Good morning to one and all my first year microbiology students. जस्ट आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलं होतं की ATP मॉलिक्यूल कसा तयार होणार आहे किंवा ATP मॉलिक्यूल तयार करण्याचे कोणते मेकॅनिझम्स असणार आहे किंवा सेल कोणते मेकॅनिझम फॉलो करून ATP जनरेशन करते. तर जस्ट आपण बघितलं होतं की ATP जो मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन अँड सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन अशा दोन प्रोसेसमधून किंवा अशा दोन मेकॅनिझममधून किंवा अशा दोन रिॲक्शन्समधून ATP मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये काय बघितलं होतं की ADPमध्ये अजून एक फॉस्फेट मॉलिक्यूल ॲड होऊन त्याच्यापासून ATP म्हणजे दोन फॉस्फेट ग्रुप असलेला एक मॉलिक्यूल तयार होतो. त्यालाच आपण ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट असं किंवा ATP असं पण कन्सिडर केलं होतं, राईट. तर ज्यावेळी हा ATP मॉलिक्यूल तयार होता आपण बघितलं तर त्यानंतर काय आपल्याला बघायचं आहे की जस्ट ATP आजच्या या लेक्चर्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे ETC किंवा रेस्पिरेटरी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, आता ETC जस्ट तुम्हाला 12thला देखील झालेला आहे. त्यामध्ये आता आपण फर्स्ट बघूया की ETC म्हणजे रेस्पिरेटरी किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजेच इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, इलेक्ट्रॉन्स दिले जातात, एक्सेप्ट केले जातात किंवा इलेक्ट्रॉन रिसीव्ह केले जातात आणि कंप्लीट सायकल इथं फॉलो केली जाते. तर फर्स्ट पॉईंट आपण बघूया. इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिस्टीम comprising of large number of distinct enzymes and and electron carriers physically associated in rigid matrix with high lipid content. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जे एन्झाईम्स असणार आहेत त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स म्हणून जे मॉलिक्युल्स काम करणार आहेत ते कुठं असणार आहेत तर असोसिएटेड विथ रिजिड मॅट्रिक्स सेल्समधल्या मॅट्रिक्समध्ये आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितले मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स जे सेल्सचं जे एरिया असणारे स्ट्रक्चर्स असणार आहे त्यामध्ये हे एन्झाईम्स त्याचबरोबर इलेक्ट्रॉन कॅरियर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये लिपिड कंटेंट जास्त असतं. ओके, जस्ट तुम्हाला रिमाइंड करते मी. ओके, तर इथं मी तुम्हाला लास्ट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये बघितलं होतं, ही इमेज बघितली होती आपण. तर जस्ट आपण रेस्पिरेटरी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये बघितलं. फर्स्ट पॉईंट आपण असा बघितला की ज्यावेळी काय आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये अशी एक कॉम्प्रेसिंग सिस्टीम आहे ज्यामध्ये जे ETC मध्ये काम करणारे एन्झाईम्स असतील किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर मॉलिक्युल्स असतील ते कशासोबत असोसिएटेड असणार आहेत तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स विथ हाय लिपिड कंटेंट. हे लिपिड जे येलोइश आणि हे जे स्ट्रक्चर आहे इथं ॲरोनी तुम्हाला मी दाखवते तर हे लिपिड कंटेंटमध्ये इथं आपण बघितले आहे कॉनिन, सायटोक्रोम C. ओके, तर असे जे एन्झाईम्स किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर जे मॉलिक्युल्स असणार आहेत तर या रिजन्समध्ये ते असलेले आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट पॉईंट. त्यामध्ये सांगितले की दिस कंपोनंट्स आर लोकेटेड इन सेल मेम्ब्रेन or its invagination in prokaryotes while present in mitochondria in eukaryotes. Most of the components are insoluble in water and cannot be separated from one another in functional state. ओके, तर हे जे प्रोकॅरियोट्समध्ये हे जे कंपोनंट्स असणार आहेत इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा एन्झाईम्स जे असणार आहेत ते लोकेटेड इन सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात किंवा युकॅरियोट्समध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये हे एन्झाईम्स किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर्स प्रेझेंट असतात. जे हे एन्झाईम्स असतील तर मोस्टली हे कंपोनंट्स असणार आहेत ETC मध्ये काम करणारे जे कंपोनंट्स असणार आहेत ते वॉटर इनसोल्युबल किंवा वॉटरमध्ये सोल्युबल होणारे नाही आहेत किंवा सोल्युबल झाले तर आपल्याला ते फंक्शनल स्टेटमध्ये आपल्याला असलेले बघायला मिळत नाहीत. ओके,
आता नेक्स्ट ETC was elucidated by D. Kelvin and D. Mitchell in 1927. फर्स्ट फाइंड आउट केलेले आहे ETC. तर नेक्स्ट आहे द सिक्वेन्स ऑफ कॅरियर्स ऑफ ETC इज रिप्रेझेंटेड ॲज अंडर. जो सिक्वेन्स असणार आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा तो सिक्वेन्स कसा असणार आहे. फर्स्ट ऑर्गॅनिक सबस्ट्रेटपासून जे इलेक्ट्रॉन्स मूव्ह केले जातात पिरियडिन न्यूक्लियोटाइड्स किंवा फ्लेवोप्रोटीन्सकडे. फ्लेवोप्रोटीन्सपासून तो कॉनिनकडे आणि कॉनिनमधून तो सायटोक्रोम बी, नेक्स्ट सायटोक्रोम सी अँड फायनली सायटोक्रोम एमध्ये होणार आहे आणि त्यानंतर ऑक्सिजन रिलीज होणार आहे. तर अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा एक सिक्वेन्स अशा पद्धतीचा असणार आहे. तर नेक्स्ट आपण काय बघूया या नेक्स्ट स्लाइडमध्ये की ETC चेनमध्ये किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये मेजर रोल प्ले करणारे जे कॉम्पोनंट्स असणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत या लेक्चर्समध्ये. तर ओके, इथं मेजर कॉम्पोनंट्स ऑफ ETC. The mostly oxidative phosphorylation begins with entry of electrons coming from catabolic pathway to the universal electron acceptors as nicotinamide adenine dinucleotide or flavoproteins, to which is associated flavin nucleotide, either flavin mononucleotide or flavin adenine dinucleotide. ओके, म्हणजेच काय आपण जस्ट बघितलेलं आहे की कॅटाबोलिक रिॲक्शन्समध्ये म्हणजे काय किंवा कॅटाबॉलिझम म्हणजे काय की कॅटाबॉलिझममध्ये आपण असं बघितलं होतं की सेलमध्ये ज्यावेळी न्यूट्रियन्ट्स ॲज अ फूड घेणार आहे आणि या फूडमधून एनर्जी तयार केली जाते, ही प्रोसेस कुठं होणार आहे, कॅटाबॉलिझममध्ये होणार आहे, राईट. तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये आपण जस्ट बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्स कमिंग फ्रॉम ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन्समध्ये आपण बघितलं होतं की जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते कॅटाबॉलिक रिॲक्शन्समधून येतात. ओके, तर युनिव्हर्सल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स ॲज प्रोकॅरियोट्समध्ये किंवा युकॅरियोट्स असू देत, तर यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्टार्स म्हणून जे काम करणारे मॉलिक्युल्स असणार आहेत त्यामध्ये NAD किंवा FAD हे जे मेजर 2 कॉम्पोनंट्स असणार आहेत ते इलेक्ट्रॉन ॲज अ युनिव्हर्सल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर मॉलिक्युल्स म्हणून काम करतात. तर यांचा लॉंग फॉर्म असा आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड किंवा फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, FMN किंवा FAD देखील असं कन्सिडर करतात, आणि NAD. ओके, तर हे 2 मेजर कंपोनंट्स असणार आहेत ETCचे. त्यापैकी आपल्याला आज NAD म्हणजेच निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड ह्या मॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट आपण त्याची एक्सप्लेनेशन्स बघूया. NAD इट इज मेड अप ऑफ 2 न्यूक्लियोटाइड्स ॲडेनिलिक ॲसिड्स और AMP and nicotinamide riboside. Nicotinamide resembles with pyridine, thus known as pyridine nucleotides. Okay. Just next बघूया. NAD is an oxidized form of water soluble coenzymes. It moves freely from one enzyme to another. Okay. निकोटिनामाइड किंवा NAD हा जो मॉलिक्यूल आहे तो 2 कंपाऊंड्स पासून तयार झालेला आहे. फर्स्ट कंपाऊंड म्हणजे AMP ॲडेनिलिक ॲसिड, आणि नेक्स्ट जो कंपाऊंड आहे तो म्हणजे निकोटिनामाइड रायबोटाइड. अशा 2 कंपाऊंड्सपासून NAD मॉलिक्यूल तयार झालेला आहे. त्याचबरोबर हा निकोटिनामाइड जो कंपाऊंड आहे तो पिरिडिन सारखा असणार आहे किंवा पिरिडिनचं जसं पिरिडिन म्हणजे काय तर पिरिडिन आपल्याला माहिती आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की प्युरिन आणि पिरिमिडिन असे 2 नायट्रोजन बेस पेअर्स आपल्या DNA मध्ये प्रेझेंट असतात. तर जे नायट्रोजन बेस पेअर्स जो पिरिडिन आहे त्या पिरिडिन सारखं हे निकोटिनामाइडचं स्ट्रक्चर्स आपल्याला एक्झॅक्टली बघायला मिळतं. तर म्हणूनच त्याला पिरिडिन न्यूक्लियोटाइड असं देखील कन्सिडर केलेलं आहे. ओके, तुम्हाला लक्षात आलं इथं काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की NAD मॉलिक्यूल आहे, हा NAD मॉलिक्यूल म्हणजेच निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ओके, तर हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये ॲज अ युनिव्हर्सल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर म्हणून काम करतो, आणि हा मॉलिक्यूल
दोन कंपाऊंड्सपासून तयार झालेला आहे. फर्स्ट आपण AMP ॲडिनिलिक ॲसिड आणि निकोटिनामाइड रायबोटाइड. ओके, तर ह्या दोन कंपाऊंड्सपासून तयार झालेला आहे. इट रिझेंबल्स विथ पिरिडिन, दस नोन ॲज पिरिडिन न्यूक्लिओटाइड. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की NAD ज्यावेळी किंवा निकोटिनामाइड ज्यावेळी ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये असतो, ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये ज्यावेळी NAD असतो त्यावेळी तो वॉटर सोल्युबल कोएन्झाइम्स म्हणून काम करतो. काय सांगितलं, ज्यावेळी NAD ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये असतो त्यावेळी तो वॉटर सोल्युबल कोएन्झाइम्स म्हणून काम करतो आणि इट मूव्स फ्रीली फ्रॉम वन एन्झाइम टू अनादर. एका एन्झाइम्सपासून दुसऱ्या एन्झाइम्सकडे तो इझिली फ्रीली काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो NAD मॉलिक्यूल. नेक्स्ट आहे इट ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन कॅरियर. इट एक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन, गेट्स रिड्यूस टू NADH. ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणून काम करतो, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो आणि ज्यावेळी हायड्रोजन आयन ॲडिशन होणार आहे त्यावेळी तो रिड्यूस फॉर्ममध्ये किंवा NADH फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन होतं. नेक्स्ट दस NADH और NAD forms a redox couple. It has a very negative reduction potentials. Next as a last आहे when electrons flows from NADH a reductant to oxidant with positive reduction potential, free energy is released. ज्यावेळी इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होणार आहे त्यावेळी तो NADH पासून ऑक्सिजनकडे जाणार. ऑक्सिजनकडे गेल्यानंतर त्याचं ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन होणार, म्हणजेच NAD पासून NAD मॉलिक्यूल तयार होणार आणि पॉझिटिव्ह रिडक्शन पोटेन्शियल तिथं होणार आहे. त्यामुळे एनर्जी काय झाली ती फ्री एनर्जी रिलीज केली जाते. ओके, तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय केलं जातं की हा ओके, तर आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये काय बघायचं आहे की निकोटिनामाइडचं जे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकताय की जस्ट आपण बघितलं की पिरिडिन म्हणजे नायट्रोजन बेस पेअर्समध्ये. ओके, तर हा NAD मॉलिक्यूल दोन कंपाऊंड्सपासून तयार झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल निकोटिनामाइड, रायबोज आणि ॲडिनिलिक ॲसिड अशा दोन कंपाऊंड्सपासून हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. दोन्ही कंपाऊंड्समध्ये रायबोज शुगर्स प्रेझेंट आहे. ओके, यामध्ये निकोटिनामाइड आणि यामध्ये ॲडिनिन असे कंपाऊंड्स असणार प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर इथं हे दोन्ही मॉलिक्यूल्स जे असणार आहेत त्यामध्ये फॉस्फेट लिंकेज तयार होणार आणि या फॉस्फेट लिंकेजमध्ये फॉस्फो अनहायड्राइड बॉन्ड तयार होतो. फॉस्फो अनहायड्राइड बॉन्ड तयार झाल्यामुळे याचं कम्प्लीट स्ट्रक्चर जे असणार आहे NADचं ते तयार होणार आहे. ओके, काय असं बघितले आपण या NADचं स्ट्रक्चर्स NADचं स्ट्रक्चर्स किंवा NAD हा दोन कंपाऊंड्सपासून तयार झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल निकोटिनामाइड, रायबोज आणि ॲडिनिलिक ॲसिड, यालाच आपण काय म्हणतो AMP, राईट. तर अशा दोन कंपाऊंड्सपासून हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. हे दोन्ही कंपाऊंड्स कोणत्या बॉन्डनी कोणत्या लिंकेजनी लिंक झालेले आहेत, तर फॉस्फेट लिंकेजनी हे काय झालेले आहेत मॉलिक्यूल्स लिंक झालेले आहेत दोन्ही आणि यांच्यामध्ये फॉस्फो अनहायड्राइड मॉलिक्यूल तयार झालेला आहे. ओके, तर हे असं हे कम्प्लीट स्ट्रक्चर्स असणार आहे NADचं. नेक्स्ट आपण बघूया while second proton is released in aqueous medium, therefore half reactions of nucleotide is written by an equation. इतर रिॲक्शन जस्ट आपण बघूया NAD मध्ये ज्यावेळी 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 2 हायड्रोजन
हायड्रोजन आयन ज्यावेळी ॲड होतात त्यावेळी 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन प्लस NaDH अशा फॉर्म तयार होतो, किंवा NaDP मध्ये 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन आयन ज्यावेळी ॲड होणार आहे त्यावेळीपासून NaDPH प्लस H प्लस असे कंपाऊंड्स तयार होणार आहेत. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट इन केमो heterotrophs release energy during oxidation to produce NaDH. NaDH donates electron to oxygen and energy is released is trapped in the form of ATP. It can be illustrated as follows: energy flow in metabolism. ओके, ज्यावेळी एनर्जी आपण बघितले की NAD मध्ये फ्री पॉझिटिव्ह एनर्जी रिलीज होते, राईट. आता एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय कसं होणार आहे की ज्यावेळी NADH मॉलिक्युल्सपासून ऑक्सिजन हाफ मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन ज्यावेळी रिलीज होणार आहे त्यावेळी काय होतं की 2 इलेक्ट्रॉन्स जाणार आहे, त्याच्यापासून ATP तयार होणार. आणि फोटोसिंथेसिसमध्ये बघितलं आपण NADP पासून काय होणार आहे, एक वॉटर मॉलिक्युल रिलीज होणार आहे, त्याच्यामधून जी फोटोसिंथेसिस म्हणजे जी लाईट एनर्जी असणार आहे ती ॲड होणार आहे आणि त्याच्यापासून 2 इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत. तर अशा पद्धतीनं NAD मॉलिक्युल्स आपण एक्सप्लेनेशन स्ट्रक्चर्स ह्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. NAD म्हणजेच काय, निकोटिनामाइड डाय न्यूक्लियोटाइड. ओके, तर यालाच आपण पिरिडीन न्यूक्लियोटाइड असं देखील कन्सिडर करतो. तर हा 2 मॉलिक्युल्सपासून तयार झालेला आहे. त्याचबरोबर ॲज युनिव्हर्सल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर म्हणून काम करतो. वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये असल्यामुळे काय करतो तो, ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये ज्यावेळी असतो तो वॉटर सोल्युबल कोएन्झाइम्स म्हणून काम करतो. आणि इट मूव्स फ्रीली फ्रॉम वन एन्झाईम टू अनादर एन्झाईम्स. तर अशा पद्धतीने याचं एक्सप्लेनेशन आपण इन डिटेलमध्ये NADचं बघितलेलं आहे. या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपल्याला नेक्स्ट मेजर कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन्स बघायचं आहे. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.